नमस्कार मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुंबई जिल्हा विशेष प्रश्न आपण बघणार आहोत, जे की तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे तुम्ही अगर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला तर बघूया मुंबई पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे जिल्हा विशेष प्रश्न. पहिला प्रश्न, मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. दुसरा प्रश्न, काळा घोडा महोत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो तर मुंबई. तिसरा प्रश्न, मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? कोणत्या नावाने ओळखला जात होता तर फ्लोरा फाउंटन. कोणत्या नावाने? फ्लोरा फाउंटन. चौथा प्रश्न, जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी आहे. पाचवा प्रश्न, मुंबई हाय हे ठिकाण कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे तर पेट्रोलियम. सहावा प्रश्न, मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून अंधन मिळाले होते? कोणाकडून अंधन मिळाले होते? पोर्तुगीजांकडून. कोणाकडून? पोर्तुगीजांकडून. सातवा प्रश्न, मुंबई येथे पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? कोणत्या वर्षी सुरू झाली तर 1851 साली सुरू झाली. आठवा प्रश्न, महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. नववा प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत कोणी सुरू केली? कोणी सुरू केली तर कावसजी दावर यांनी सुरू केली. दहावा प्रश्न, मुंबईत दूरदर्शन केंद्र कधी सुरू झाले? केव्हा सुरू झाले तर 1972. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे कोणास म्हटले जाते? हा प्रश्न परीक्षेला येणार म्हणजे येणार. हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असेल तुमच्यासाठी. कोणाला म्हटले जाते तर नाना शंकरशेठ. भरपूर वेळेस हा प्रश्न रिपीट झाला. 12वा प्रश्न, आणि हा प्रश्न बघा परत, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? कोणाला ओळखले जाते? फिरोजशाह मेहता. आणि सम्राट कोणाला? नाना शंकरशेठ. 13वा प्रश्न, आझाद मैदानाला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? कोणत्या नावाने ओळखले जात होते तर बॉम्बे जिमखाना मैदान. 14वा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? कधी करण्यात आली तर 1862 या वर्षी करण्यात आली. 15वा प्रश्न, मुंबईतील प्रसिद्ध असलेले राजाभाई टावरची उंची किती आहे? किती उंची आहे तर 280 फूट. किती? 280 फूट. 16वा प्रश्न, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कधी करण्यात आली तर 1857 या वर्षी करण्यात आली. 17वा प्रश्न, ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कोणत्या वर्षी करण्यात आली तर 1845 या वर्षी करण्यात आली. 18वा प्रश्न, राजा भीमदेव कोण? राजा भीमदेव यांची राजधानी असलेले मुंबईतील बेट कोणते होते? कोणते होते तर माहीम हे बेट राजा भीमदेव यांची राजधानी होती. 19वा प्रश्न, मुंबादेवी या मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली? कोणत्या वर्षी करण्यात आली तर 1675. 20वा प्रश्न, आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे कोणाला म्हटले जाते? कोणाला म्हटले जाते? जेरॉल्ड अँजियर. आधुनिक मुंबईचे शिल्पकार जेरॉल्ड अँजियर यांना म्हटले जाते. 21वा प्रश्न, 1942 साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील कोणत्या ठिकाणाहून देण्यात आली होती? कोणत्या ठिकाणातून देण्यात आली होती तर गवालिया टँक मैदान. 22वा प्रश्न, मुंबई शहराचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? किती चौरस किमी आहे तर 157 चौरस किमी आहे. 23वा प्रश्न,
कोणत्या वर्षी बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले? कोणत्या वर्षी करण्यात आले? तर 1996 या वर्षी. 24वा प्रश्न, कोणत्या उपनगरास उपनगरांची राणी असे म्हटले जाते? कोणत्या उपनगरास उपनगरांची राणी म्हटले जाते? तर वांद्रे म्हणजेच बांद्रा. आणि शेवटचा प्रश्न आपला, मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कोणत्या वर्षी करण्यात आली? 1975 या वर्षी करण्यात आली. हे आपले आजचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे 25 प्रश्न. अशी सिरीज आपण दररोज ठेवणार आहोत चालू. आणि आपण करंट अफेअरचे सुद्धा प्रश्न डेली या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि ही पीडीएफ आणि आपले जे दररोज आपण चालू घडामोडी प्रश्न घेणार आहोत त्याची पीडीएफ तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईल, ते तुम्ही जॉईन करून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला.